नमस्कार, मी संकेत देशपांडे. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये. डिसेंबर 2024च्या नागपूर अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक संसद विधिमंडळाच्या पटलावर मांडलं गेलं. मात्र काही सुधारणा किंवा काही आवश्यकतेच्यासाठी संयुक्त चिकित्सा समितीकडे हे विधेयक जे आहे ते पाठवण्यात आलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 25 जणांची समिती गठीत करण्यात आली, सर्वपक्षीय, ज्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड होते, अंबादास दानवे होते, भास्कर जाधव होते, सतेज पाटील होते, शशिकांत शिंदे होते. अशा सर्वपक्षीय 25 नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त चिकित्सा समिती स्थापन करण्यात आली. या चिकित्सा समितीने अभ्यास केला आणि 12,500 हरकती सूचनांवरचा विचार करून आज अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जनसुरक्षा विधेयक जे आहे ते विधिमंडळाच्या पटलावर ठेवलं आणि आवाजी मतदानानं हे जनसुरक्षा विधेयक, नॉन पेएबल प्रोव्हिक्शन ऍक्ट, किंवा ज्याला महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल देखील म्हटलं जातं, हे बिल आज मंजूर झालेलं आहे. साधारणतः 38 मिनिटं 18 सेकंद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बिलावर चर्चा केली आणि मग आवाजी मतदानानं हे विधेयक जे आहे ते मंजूर झालं. विधान परिषदेत मंजूर झाल्यानंतर या विधेयकाचं जे आहे ते कायद्यामध्ये देखील रूपांतर जे आहे ते केलं जाईल. नेमकं हे विधेयक मंजूर होईपर्यंतचा या विधेयकाचा प्रवास कसा होता आणि या विधेयकाची आत्ताच नेमकी गरज का आहे, या सगळ्या अनुषंगाने आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये, या चर्चेमध्ये माझ्यासोबत असणार आहेत माझेच सहकारी आणि टॉप न्यूज मराठीचे मुंबईचे विशेष प्रतिनिधी ताजेश काळे सर. सर, खूप दिवसानंतर आपण पुन्हा लाईव्हच्या माध्यमातून भेटतोय. आज जे बरोबर आहे सर. जनसुरक्षा विधेयक जे आहे ते विधानसभेमध्ये मंजूर झालं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अगदी 38 मिनिटाचं भाषण करत या विधेयकाची गरज का आहे हे देखील महाराष्ट्राला पटवून दिलं. तर आपण सुरुवातच या मुद्द्यावरून करूयात की आत्ताच नेमकं हे विधेयक का आलंय. संकेत, हे विधेयक जे आहे ते विशेष म्हणजे नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या दृष्टीने आणलेलं आहे. आणि या ची जी संयुक्त समिती होती त्या समितीने परिपूर्ण अभ्यास केला आणि या सगळ्या विषयावर तरी काही विरोधकांच्या काही भावना होत्या की या विधेयकाचा, या कायद्याचा जो वापर आहे तो सामाजिक संघटनांना किंवा ज्या घटनेनुसार काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, तर त्या विरोधात कायद्याचा वापर केला जाईल का, किंवा राजकारणातील जे आपले विरोधक आहेत त्यांना संपवण्यासाठी हा कायदा वापरला जाईल का, अशा प्रकारच्या काही समजुती होत्या. आणि ज्या संयुक्त समितीमध्ये जे सदस्य होते त्यांनीच या शंका कुशंका या विधेयकाबाबत मांडलेल्या होत्या. तर आज जेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे नेमकं विधेयक काय आहे, या विधेयकामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश आहे, आणि विरोधकांच्या मनामध्ये जी भीती आहे की या विधेयकाचा वापर, या कायद्याचा वापर आम्हाला किंवा ज्या चांगल्या संघटना आहेत त्यांना दडपण्यासाठी केला जाईल का, तर त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर, ज्या विरोधकांच्या ज्या शंका होत्या त्या शंकांचं उत्तर जे आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अतिशय मुद्देसूदपणे आणि अतिशय संयमी पद्धतीने विरोधकांच्या सगळ्या शंकांचं समाधान मुख्यमंत्र्यांनी केलं. विशेष म्हणजे विरोधकांच्या मनामध्ये जी भीती होती, मुख्यमंत्र्यांनी ती अतिशय मुद्देसूदपणे आणि सखोलपणे अभ्यासपूर्ण भाषण करून ती घालवली. मुख्यमंत्री स्वतः कायदेतज्ञ आहेत, म्हणजे कायद्याचा त्यांचा अभ्यास आहे. तर मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा या विधेयकाबद्दलची माहिती सांगण्यात पुरेपूर वापर केला आणि विरोधकांचं समाधान झालं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे जे विधेयक आहे ते म्हणजे डाव्या विचारसरणीचे जे हे आहे पक्ष आहेत, म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, तर हे जे पक्ष आहेत या पक्षांचा उल्लेख केला असं मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला असं भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं. पण मुख्यमंत्री म्हणले की नाही, ही जी संघटना आहे, हे जे विधेयक आहे ते विशेष म्हणजे
माओवादी जी संघटना आहे त्या संघटनेच्या बद्दलचं आहे आणि त्याच्यामध्ये जे त्याच्यामुळे मी ते कुठल्याही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा कम्युनिस्ट विचाराचे जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधात नाही, हे मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवांना सांगितलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या विधेयकाबद्दल बोलण्यासाठी माजी मंत्री नितीन राऊत नितीन राऊत. माजी माजी मंत्री नितीन राऊत यांनी हा मुद्दा मांडला की आम्ही दलित दलित चळवळीतल्या लोकांमध्ये, दलित चळवळीतल्या ज्या संघटना आहेत त्यांना सुद्धा अशी भीती वाटायला लागली आहे की या विधेयकाचा वापर त्यांच्या विरोधात केला जाईल. आणि त्यामुळे पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्याही प्रश्नाला उत्तर दिले की अशा हे हे जे विधेयक आहे, हा जो कायदा आहे, हा कुठल्याही व्यक्ती विरोधात नाही आणि संघटनेविरोधात आहे. पण ती जी संघटना जी नक्षलवादाच्या हिंसाचारात सामील आहे, ज्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवलेला आहे, त्या संघटनेच्या विरोधात आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा नाही. बाकीची जी राज्य आहेत ज्यांना नक्षलाचा प्रभाव तिथे जास्त आहे, त्या राज्यांनी हा कायदा केलेला आहे. आपलं एक राज्य आहे आणि त्या राज्यात असा कायदा नाही आहे. इतर कायदे आहेत पण नक्षलवादाला आळा घालण्यासाठी अशा प्रकारचा आपल्या राज्यात कायदा नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की सर्वाधिक म्हणजे नक्षलवाद्याशी संबंधित ज्या सर्वाधिक 64 संघटना या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत, तर या संघटनांना आपण आवर घातला पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांनी मुद्देसूदपणे समजावून सांगितलं. या संघटनांवर बॅन आणण्यासाठी, प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा करणं खूप आवश्यक आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी हा कायदा सर्वप्रथम कुठल्या राज्यात सर्वप्रथम तयार झाला त्याची पण माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की तुमच्या मनामध्ये जी भीती आहे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट विचारांचे जे पक्ष आहेत ते जे चांगले पक्ष आहेत, तर त्यांच्याच राज्यामध्ये म्हणजे बुद्धदेव भट्टाचार्य पश्चिम बंगालचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी सर्वात पहिलं तिथे तर कम्युनिस्टांची सत्ता होती. पण ही जी संघटना होती जी आहे माओवादांशी संबंधित आहे, त्या संघटनेच्या विरोधात वापर करण्यासाठी बुद्धदेव भट्टाचार्यांनी हा कायदा केला. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगितलं की हे जे आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे एन चंद्राबाबू नायडू, हे स्वतः कम्युनिस्ट विचारांशी संबंधित आहे आणि त्यांनी आपल्या राज्यामध्ये हा कायदा केलेला आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या ज्या मनामध्ये शंका कुशंका होत्या त्या सगळ्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. नितीन राऊतांना पण त्यांनी हे सांगितलं की आम्ही या कायद्याचा कुठल्याही संघटनेविरोधात किंवा आमच्या विरोधकांना संपवण्यासाठी किंवा पक्षांना त्याच्यात वापर करणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सुद्धा एक भीती व्यक्त केली की जर हा जो कायदा झाला तर विद्यार्थी संघटना सुद्धा, कम्युनिस्ट विचारांच्या विद्यार्थी संघटना ज्या आहेत त्या काम करतात, मग त्या विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या वरही शिक्षणाशी संबंधित कुठला विषय असेल तिथे हा कायदा वापरला जाणार आहे का. तर वरुण सरदेसाईच्याही प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे रोहित पवार आहे, त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना आपण हा कायदा करताय, तुमचा हेतू चांगला आहे, नक्षलवादाच्या विरोधात, नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आपण हा कायदा करीत आहात, पण या कायद्यातल्या काही व्याख्या आहेत, त्याच्यामध्ये जे नमूद करण्यात आलंय त्यामध्ये स्पष्टता नाही. तर हा त्याच्यामध्ये असा शब्द असायला पाहिजे होता की स्पेसिफिक असं सांगायला पाहिजे होतं की हा कायदा जो आहे नक्षलवादाशी संबंधित आहे. म्हणजे त्याच्यात डाव्या कडव्या अशा प्रकारचे शब्द होते, पण त्याच्यातनं काही अर्थबोध होत नाही किंवा स्पष्टता येत नाही असं रोहित पवारांचं म्हणणं होतं. तर मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांना पण या
त्यांच्या शंकांचंही समाधान केलं. कदम कदम. यांनी सुद्धा विश्वजित कदम यांनी सुद्धा या विधेयकाच्या बद्दल ज्या शंका आहेत त्या आपल्या मांडल्या. आपल्या इथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव आमदार आहेत. तर त्या आमदारांनी सुद्धा विनोद निकोले. निकोलेंनी यांनी पण हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी फक्त एक भूमिका मांडली की हा कायदा जरी असला तरी पण मी विरोध दर्शवतो असं त्यांनी बोलले. त्याच्यामुळे हे जे विधेयक जेव्हा पारित होण्याच्या स्थितीत आलं तेव्हा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की तेव्हा भास्कर जाधव म्हणजे एक आमदार या विधेयकाच्या विरोधात होते, त्याच्यामुळे एकमताने मंजूर झाला असा शब्दप्रयोग विधानसभा अध्यक्षांनी केला. पण नंतर भास्कर जाधवांनी त्यांना सांगितलं की बहुमत म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे मग विधानसभा अध्यक्षांनी परत मग सांगून की हे बहुमताने हे विधेयक जे आहे हे मंजूर होतंय हे जाहीर केलं. संकेत अगदी निश्चित. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी काही राज्यांचा उल्लेख सुद्धा प्रामुख्याने केल्याचं पाहायला मिळालं की आंध्र प्रदेशमध्ये तर भाजपचं सरकार नव्हतं, तिथं देखील असा कायदा आहे, झारखंडमध्ये असा कायदा आहे किंवा पश्चिम बंगालमध्ये असा स्वरूपाचा कायदा आहे. मुख्यत्वे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली अजून एक बाजू अशी आहे, या भाषणाच्या अगदी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केलं की केंद्र सरकारने त्या त्या राज्यांना अशा स्वरूपाचा कायदा करा, अशा सूचना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. कारण UAPA असेल, टाडा असेल किंवा पोटा असेल यासारख्या कायद्यांचा आधार घेऊन आपल्याला नक्षलवादी संघटनांवर जी आहे ती कारवाई करावी लागते. त्या दृष्टिकोनातला राज्याचा स्वतंत्र कायदा असावा यासाठी प्रामुख्याने हा कायदा जो आहे तो येताना पाहायला मिळेल. सर, तुम्ही नितीन राऊतांचा उल्लेख केलात. नितीन राऊतांनी अगदी भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं की देवेंद्र फडणवीसांना नक्षलवाद कमी करण्यामध्ये जे आहे ते यश आलेलं आहे. मात्र कायद्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह जो आहे ते देखील कायम आपले उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं किंवा ते कायद्याच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करताना नितीन राऊत पाहायला मिळाले सभागृहात. बरोबर संकेत. नितीन राऊतांच्या मनामध्ये ही शंका होती की घटनेमध्ये जे कलम 17, 18, 19 आहे, जे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा पक्ष संघटना ज्या आहेत आंदोलन करणाऱ्या त्यांच्या अधिकारावर घाला घालणारा हा कायदा आहे काय, अशी शंका त्यांच्या मनात होती. पण मुख्यमंत्र्यांनी नितीन राऊतांना हे सांगितलं, त्यांना आश्वस्त केलं की तुमची जी शंका आहे असा कुठलाही हेतू नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत जे अधिकार बहाल केलेले आहेत त्या अधिकाराला कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर घाला येणार नाही, त्यांच्या अधिकारावर कुठलीही बंधनं घातली जाणार नाही. हा कायदा व्यक्तीच्या विरोधात नाही किंवा संघटना जरी असल्या तरी ज्या नक्षलवादाशी संबंधित संघटना आहेत आणि ज्या हिंसाचारामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात नरसंहार घडविला आहे अशा प्रकारच्या संघटनांच्या बद्दलचा हा कायदा आहे. म्हणजे भविष्यात नक्षलवादाचा बिमोड आता नितीन राऊतांनी सुरुवातीलाच हा उल्लेख केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली मधला जो नक्षलवाद आहे तो जवळपास संपविला आहे. त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांचं आधीच कौतुक केलं. आणि या सगळ्यात महत्वाची घडामोड अशी घडली की सुधीर मुनगंटीवार जे आहे भाजपचे माजी मंत्री, त्यांनी तडफदार या विधेयकाच्या बाजूने बोलताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी ते चांगलं काम करतायत आणि आमच्या पक्षाचा जो उद्देश आहे, महायुती सरकारचा उद्देश आहे, हा नक्षलवाद संपवण्यासाठीच आहे. आणि सुधीर भाऊंनी आपल्या भाषणामध्ये थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा उल्लेख करून हे विधेयक कसं हे आहे, परत अफजल गुरु, भारत तेरे तुकडे हो गे, असा सगळा विषय मांडून सुधीर भाऊंनी हे विधेयक, हा कायदा किती महत्वाचा आहे देशाच्या सुरक्षेसाठी, राज्याच्या सुरक्षेसाठी हा कायदा किती महत्वाचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हा कायदा करून खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे हे विरोधकांना सांगण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार
म्हणाले की आम्ही स्वतः या नक्षलवादाची झळ सोसलेली आहे. चंद्रपूर गडचिरोलीमध्ये नक्षलवाद काय असतो, कसे हातपाय छाटले जातात, कसं मुंडकं वेगळं केलं जातं, या सगळ्या गोष्टीची आम्हाला चांगली माहिती आहे. आम्ही ते अनुभवलेलं आहे. आणि त्यांनी नाना पटोलेंचा उल्लेख करून नाना पटोलेंना त्यांनी सांगितले की नाना भाऊ, तुम्हाला सुद्धा माहिती आहे सगळ्या गोष्टी. नाना पटोले हे गोंदिया जिल्ह्यातील आहे. तर त्यांनी पण सुधीर भाऊंच्या या मुद्द्याला त्यांनी दुजोरा दिला. त्याच्यामुळे हा कायदा किती महत्वाचा आहे, नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये हा कायदा आलाच पाहिजे, अशा प्रकारचं सुधीर मुनगंटीवार यांनी भाषण केलं. आणि त्याच्यामध्ये खूप गमती जमती बघायला मिळाल्या. सुधीर भाऊंनी हा सगळा विषय मांडताना ते म्हणले की मुख्यमंत्री महोदय, आपण नक्षलवादाचा बिमोड करताय, पण गडचिरोली मधले जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांना अजून भत्ता मिळालेला नाही. तो भत्ता तुम्ही ताबडतोब सुरू करावा, अशा पद्धतीचं साकडं घालताना सुधीर मुनगंटीवार यांनी एक कोटी केली की तुम्ही मला काही देऊ नका, पण या या ज्या कर्मचाऱ्यांना आहे तो भत्ता लागू करा. पण त्याच्यातनं सुधीर भाऊंना काय म्हणायचंय की त्यांना मंत्रिपद दिलं नसल्यामुळे तर विरोधकांनी आणि संपूर्ण सभागृहामध्ये असा हशा पिकला की सुधीर भाऊंवर अन्याय झालाय, अशा पद्धतीचं सगळं. मग मुख्यमंत्र्यांनी पण त्यावर उत्तर देताना सुधीर भाऊ हे जे आहेत ते आमच्या मनात आहे, त्यांची जागा माझ्या मनात आहे, आणि त्यामुळे त्यांना जे काही असेल त्यांना त्यांची जागा मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. लगेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मध्ये पडले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सुधीर भाऊंना वरची जागा म्हणजे नेमकी कुठली जागा, अशा पद्धतीचं जेव्हा राहुल नार्वेकर म्हणायला लागले तर संपूर्ण सभागृहामध्ये हशा पिकला. तर असं खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे जे विधेयक आहे हे शेवटी बहुमताने मंजूर झाले. संकेत. अगदी निश्चित. म्हणजे सर, मागच्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं अधिवेशन काळामध्ये, तर सत्तारूढ पक्षातले विरोधी पक्ष नेते म्हणून सुधीर मुनगंटीवारांकडे पाहिलं जातं किंवा तशा चर्चा होतात. कारण मुनगंटीवारांची भाषणं अगदी काल सुद्धा ज्यावेळी अंमली पदार्थांच्या सुधारणांमधलं विधेयक आलं त्यावेळी 14 मिनिटांचं तडफदार भाषण करत त्यांनी आपल्याच सरकारला घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो केला होता. आज सुद्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सुधीर मुनगंटीवारांचं भाषण झालं. प्रमुख नेत्यांचं अगदी नितीन राऊतांपासून सगळ्याच मान्य वक्त्यांचं, ज्याच्यामध्ये जयंत पाटील असतील, भास्कर जाधव असतील, अगदी विनोद डिकोलेंपर्यंत सगळ्याच नेत्यांचं भाषण जे आहे ते प्रामुख्याने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीतच या विधेयकाच्या निमित्तानं काय बदलणार आहे किंवा नेमकं हे विधेयक काय आहे हे अगदी साध्या सोप्या शब्दात जर आपण समजून घेतलं तर प्रामुख्यानं कुठल्याही संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून जी प्रामुख्याने नक्षल चळवळीमधली असेल अशा संघटनांना बेकायदेशीर संघटना ठरवण्याचा अधिकार हा त्या सरकारला असणार आहे. या संघटनांची बँक खाती जी आहेत ती सुद्धा गोठवण्याचे अधिकार सरकारकडे असणार आहेत. या अगोदर जर आपण पाहिलं जी चिकित्सा समिती होती त्याच्यामध्ये व्यक्ती आणि संघटना असं म्हटलं होतं, मात्र आता त्यात बदल करत कुठल्याही कडव्या विचारांच्या संघटना ज्या राष्ट्रीय व्यवस्थेला धोका ठरत आहेत अशा संघटनांवर आरोप न नोंदवता तात्काळ ताब्यात घेता येईल असे प्रामुख्याने बदल जे आहेत त्या विधेयकाच्या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ताजेश सर, प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर काल जेव्हा चंद्रशेखर बावनकुळेंनी या समितीचा अहवाल पटलावर मांडला होता आणि आज प्रत्यक्ष विधेयक सादर होताना असं बोललं जात होतं किंवा अशा चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या की या विधेयकाच्या दरम्यान विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला जाईल, विरोधकांकडून गदारोळ केला जाईल आणि या गदारोळात हे विधेयक जे आहे ते मंजूर होताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आज माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी बाहेर आपली भूमिका मांडली, मात्र आतमध्ये बहुमतात हे सगळं विधेयक जे आहे ते मंजूर होताना पाहायला मिळालं. हा नेमका बदल कसा झाला म्हणायचा, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा बदल की अगदी सगळं सुनियोजित होतं या विधानसभेत जातानाच? संकेत, हे विधेयक जेव्हा मांडण्यापूर्वी विरोधकांमध्ये असं वातावरण होतं की हे जे विधेयक आहे हे विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी वापरला जाईल. जितेंद्र आव्हाडांनी पण तशीच प्रतिक्रिया दिली होती
की डाव्या ज्या संघटना आहेत त्यांना संपवण्यासाठी, कुठंतरी त्यांना त्यांचे विचार मारण्यासाठी हे विधेयक आणलं जात आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. भास्कर जाधवांनी पण बाईट देताना हेच की त्यामुळे असं वाटत होतं की हे विधेयक जरा गोंधळात मंजूर होईल किंवा त्याला विरोध होईल. पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं जे इतकं भाषण, इतकं मुद्देसूद आणि इतकं अभ्यासपूर्ण होतं की त्याच्यामध्ये प्रत्येक शंकांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की हे विधेयक पटलावर मांडण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना पुन्हा विश्वासात घेतलं असेल, त्यांच्या शंकांचं समाधान केलं असेल, आणि मग जेव्हा मुख्यमंत्री भाषणाला उठले आणि भाषण त्यांनी संपूर्ण केल्यानंतर जेव्हा विरोधक स्वतः त्यांची प्रशंसा करत होते की या विधेयकाचा उद्देश चांगला आहे, पण थोडेफार बदल जे आहेत ते झाले पाहिजे, मग मुख्यमंत्र्यांनी पण ते स्वीकारलं. हो म्हणे, तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या मी दुरुस्त केलेल्या आहेत. त्याच्यामुळे इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं. आणि नियमानुसार मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर भास्कर जाधव जेव्हा बोलायला उठले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही संयुक्त समितीमध्ये आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत, मग तुम्ही आता या नियमानुसार तुम्ही बोलू शकत नाही. मग दुसरे शब्द तर ती सुद्धा सूचना नाना पटोले असू दे किंवा भास्कर जाधव असू दे, जयंत पाटील असेल, हे जे समितीमधले जे सदस्य होते त्यांनी मुख्यमंत्र्यांची ही सूचना सुद्धा मान्य केली की ठीक आहे, आम्ही काही आता बोलणार नाही या विषयावर, दुसऱ्या सदस्यांना बोलण्याची संधी. त्यामुळेच वरुण सरदेसाई, विश्वजित कदम, रोहित पवारांनी याच्यामध्ये सभागृहात एक गोष्ट बघायला मिळाली की विश्वजित कदम हे आपल्या जागेवर उभून मला काय बोलायचंय म्हणून ते जयंत पाटलांकडे जवळ जाऊन बसले. आव्हाडांना सुद्धा त्यांनी मी काय मांडलं पाहिजे हे विश्वजित कदम तिथे जाऊन बसले, त्यांचा सल्ला घेतला. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर आता मी काय बोलावं, असं सगळं म्हणजे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अतिशय ताळमेळ दिसून आला आणि खूप गमती जमती झाल्या. विरोधकांना पण एकाही विरोधकांनी मुख्यमंत्री जे म्हणतायत त्यांचा उद्देश चांगला आहे, म्हणजे ज्या विरोधकांच्या ज्या भावना आधी भावना होत्या की हे विधेयक जे आहे हे आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, लोकशाहीमध्ये जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावर घाला घालणारे विधेयक आहे, या सगळ्या विरोधकांच्या ज्या शंका कुशंका होत्या त्या सगळ्या गळून पडल्या. तर हे मला असं वाटतं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तृत्वाचं आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचं, त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाचा हा परिणाम आहे असं यावरून दिसतंय. संकेत. अगदी निश्चितच सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या उत्कृष्ट शैलीच्या आधारावर विधानसभेत तर एक लढाई अर्धी या विधेयकाच्या अनुषंगाने जिंकलेली आहे. विधान परिषदेमध्ये सुद्धा असंच बहुमताने हे विधेयक मंजूर होतं का, की तिथे काही वेगळे भूमिका या विविध पक्षांकडनं घेतली जाते, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा चर्चा करायची आहे. तुर्तास आपण या लाईव्ह कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. तुम्ही मात्र पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.